नमस्कार, मी श्रद्धा शिर्के. हेल्थ टॉक या आपल्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. कान हा आपला म्हातारपणाचा सोबती हा आपला आजचा महत्त्वाचा विषय असणार आहे आणि त्याच संदर्भातल्या समस्या आणि त्यावरचे उपाय यांविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत डॉक्टर विनया चितळे आहेत. डॉक्टर नमस्कार. डॉक्टरांचा मी थोडक्यात परिचय करून देते. डॉक्टर विनया चितळे गेली 11 वर्ष अमेरिकन बोर्ड सर्टिफाईड ENT आणि नेक सर्जन म्हणून भारत आणि अमेरिकेमध्ये कार्यरत आहेत. कान, नाक, घसा यांसंबंधित ENT फाउंडेशनच्या माध्यमातून नॉन प्रॉफिट संस्थेच्या त्या संस्थापक सुद्धा आहेत. कान, नाक, घसा चिकित्सा आणि सेवा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा मिळावी यासाठी त्यांनी ENT ई-सेवा टेलिमेडिसिन ऍप्लिकेशन सुरू केलंय. हिअरवेल सारख्या नवीन ऍपवर त्या सध्या काम करतायत आणि हे ऍप वापरलं तर हिअरिंग एड्स वापरण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये. ज्या संदर्भात आपण सविस्तर त्यांच्याशी बोलणार आहोत. इतकंच नाही तर वर्टिगो असू देत किंवा डिफिकल्टीज फॅलोईंग अशा अत्यंत किचकट समजल्या जाणाऱ्या अडचणींविषयी त्या नेहमीच लोकजागृती करत असतात. डिरेक्टर म्हणून त्या डॉक्टर चितळे हॉस्पिटल पुणे इथे कार्यरत आहेत. नैसर्गिक शेती आणि त्याचे फायदे यांवर सुद्धा त्या स्वतः आमराईमध्ये प्रयोग करतायत. पुणेकरांना आणि मुंबईकरांना सर्वोत्कृष्ट आईस्क्रीम मिळावं यासाठी चितळे बंधू समूहाच्या चितळे आईस्क्रीमच्या उत्पादन आणि वितरण यामध्ये त्यांचा सहभाग सुद्धा मोलाचा आहे. तरुणांना समाजकार्य करण्यासाठी ते सतत प्रोत्साहन देत असतात आणि त्यांच्या दोनही कन्या आता ग्लोबल सिटीझन आहेत याचा त्यांना खूप अभिमानही आहे. कान आपला म्हातारपणाचा सोबती हा आपला आजचा महत्त्वाचा विषय असणार आहे आणि आपण प्रश्नांना सुरुवात करूया. डॉक्टर, तुम्ही कान हा आपला म्हातारपणाचा सोबती असं का म्हणता? कान हा तोल सांभाळण्यासाठी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतो. कारण शरीराचा तोल सांभाळण्यासाठी 3च गोष्टी मुख्यतः काम करतात. ते म्हणजे आपल्या पायातल्या संवेदना, दुसरं म्हणजे डोळे आणि तिसरा म्हणजे कान. जसं वय वाढतं तसं पायातल्या संवेदना थकायला लागतात, एस्पेशली डायबिटीसमध्ये जिथे न्यूरोपॅथी होते. डोळे थकायला लागतात, ते काही 20 वर्षासारखे उरत नाहीत आणि मग सगळा भार कानावर येतो. त्यावेळेला जर कानामध्ये काही बिघाड असेल किंवा कान सुदृढ नसेल तर मात्र डोलायमान अशी परिस्थिती होते आणि आपला तोल जायला लागतो. त्यामुळे प्रत्येकाला गरीब असू दे किंवा श्रीमंत असू दे, आत्ता प्रकर्षाने इच्छा काय असेल की आपण स्वावलंबी राहावं आयुष्याच्या अगदी शेवटापर्यंत. तर स्वावलंबी राहण्यासाठी माझ्या दृष्टीने फक्त कानच मदत करेल. म्हणून मी कानाला म्हातारपणाचा सोबती म्हणत आहे. अच्छा, तुम्ही आता जसा उल्लेख केलात की शरीराचा तोल जातोय, तर मग आता म्हणजे आपल्या शरीराचा तोल जात आहे हे घरच्या घरी तपासता येतं का? कसं तपासायचं? घरच्या घरी तपासता येऊ शकतं. ते अगदी सोपं आहे. ज्याला जमेल त्यांनी एका पायावर उभं राहावं आणि एका पायावर उभं राहून डोळे मिटून आपल्याला 1 मिनिट या स्थितीत राहता येतं का हे बघावं. पण तुम्हाला जर एका पायावर उभं राहता येत नसेल तर मात्र पाय पुढे मागे, ज्याला आम्ही टँडम गेट म्हणतो, म्हणजेच डाव्या पायाचा अंगठा उजव्या पायाच्या टाचेला जर लागला आणि ह्या स्थितीत उभं राहिलं, पायाची पोझिशन जर ह्या स्थितीत असेल आणि मग जर डोळे मिटले तर बघावं की आपल्याला या स्थितीत 1 मिनिटभर उभं राहता येतं का नाही. जर 30 सेकंदानंतर किंवा 40 सेकंदानंतर आपण डोलायला लागलो तर समजून घ्यावं की कानाच्या तोल सांभाळण्याच्या सिस्टीममध्ये काहीतरी गडबड आहे. नक्कीच, अगदी बारीक सारीक गोष्टी सुद्धा तुम्ही समजावून सांगताय डॉक्टर. पण ही तोल जाण्याची बाधा नेमकी कितव्या वर्षाला सुरू होते किंवा म्हणजे एज रेशिओ वगैरे याला काही आहे का? सायंटिफिकली बघितलं तर एज इज नॉट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बॅलन्स. आपल्याकडे जे जनसमुदायामध्ये एक असा विचार आहे की वय वाढलं की तोल जाणारच, तर असं अजिबात नाही. शक्यतो आम्ही 60 नंतर हा प्रकार बघायला लागायचो, पण कोविड नंतर हे सगळं बदलूनच गेलं. लॉंग कोविड जर तुम्ही ऐकला असेल की कोविड निघून गेला, पण कोविडनी अनेक त्याचे दुष्परिणाम वेगवेगळ्या अवयवांवर सोडले. एक तसा अवयव म्हणजे कान. कोविडनी अंतरकरणाला बाधा केली. त्या अंतरकरणाच्या बाधेमुळे आज
लहान मुलांमध्ये किंवा अगदी टीनेजर्स किंवा यंग पॉप्युलेशनमध्ये सुद्धा आम्ही तोल जात आहे हे आज बघण्यास मिळतं. अच्छा, पण तोल सांभाळण्याचा अवयव नेमका कानामध्ये कुठे असतो डॉक्टर? त्याची जर रचना सांगायची झाली तर कान हा बाहेरचा कान पडद्यापर्यंत, मधला कान जिथे 3 हाडांची साखळी असते आणि आतला कान. ह्या आतल्या कानामध्ये गोगलगाईसारखा ऐकण्याचा अवयव असतो आणि त्याच्याच शेजारी ही बॅलन्सची 3 कॅनालवाली वेस्टिब्युलर सिस्टीम असते. हा सगळा अवयव आपल्या कवटीच्या आत बसलेला आहे. त्यामुळे असा तो तपासता येत नाही, तो दिसत नाही. तो मेंदूच्या शेजारी वसलेला असून इट इज द फास्टेस्ट रिपोर्टिंग सिस्टीम टू द ब्रेन. म्हणजे कानाचा तोल सांभाळण्याची क्रिया, हा जो अवयव आहे तो साधारण 60 ते 90 सिग्नल प्रत्येक मिली सेकंदाला पाठवतो की आपले शरीर नेमके सराउंडिंगमध्ये कसे बसलेले आहे, कसे उभे राहिलेले आहे. आणि आश्चर्यकारक म्हणजे ही सगळी अंतर्करणाची किंवा आतल्या कानाची सिस्टीम एका आपल्या बोटावर मावेल एवढीच आहे. म्हणजे एवढी मायक्रो सिस्टीम जी स्ट्रक्चरली इतकी कॉम्प्लेक्स आहे. आज हा अवयव इतका अवघड आहे की ज्याचा कोणाचा अधिक ह्याच्यात अभ्यास होईल त्याला नोबेल पारितोषिक मिळाल्याशिवाय राहणार नाही. इनर इयर इज द मोस्ट कॉम्प्लेक्स ऑर्गन इन द एंटायर बॉडी. निश्चित डॉक्टर, खूप छान समजवत आहे तुम्ही. आमच्या प्रेक्षकांना नक्कीच हे उपयोगाचं असणार आहे. पण आता तुम्ही सांगितलं की लक्षणं त्यामुळे कशामुळे होतं त्याच्याकडे नंतर येते, पण उपाययोजना काय करू शकतो? काही त्रास संभवू नये म्हणून, किंवा यावर काही स्पेसिफिक ट्रीटमेंट्स असतात का, आणि त्याचा कालावधी नेमका मग किती असतो? हो, नक्कीच आहे. खूप जर त्रास होत असेल की अगदी झोपलेलं असताना उठून बसताच येत नसेल तर काही काळांसाठी गोळ्या औषधं एक 4 ते 5 दिवस घेतलेली हरकत नाही. पण गोळी औषध नेमकं काय करते की आतल्या तोल सांभाळण्याच्या सिस्टीममधनं जो एरर येतोय ती ते गोळ्या औषधं दाबून टाकते. सो ती सिस्टीम सप्रेस करते. आपल्या शरीरामध्ये नैसर्गिक कॉम्पन्सेशन दडलेलं आहे. आपला मेंदू हा मास्टर CPU आहे. त्याच्यामुळे जर मेंदूला नक्की कळलं की एरर कुठनं येत आहे तर मेंदूला करेक्शन सिग्नल्स किंवा करेक्टिव्ह सिग्नल्स किंवा कॉम्पन्सेटरी सिग्नल्स त्या बाजूच्या स्नायूंना पाठवता येतात. आता हे सगळे कसे करायचे तर ह्याला विना औषधी व्यायामाची ट्रीटमेंट आहे, ज्याला आम्ही अमेरिकेमध्ये वेस्टिब्युलर रिहॅबिलिटेशन ट्रीटमेंट म्हणतो, VRT. आणि साधारणतः प्रत्येक 2 आठवड्याला ही ट्रीटमेंट सुरू केली की 15 ते 20% फरक पडतो. ह्याच्यात सर्वात महत्त्वाचा भाग कोणता तर डायग्नोसिस. आपल्याला एवढंच परफेक्ट डायग्नोसिस व्हायला पाहिजे की तोल नेमका कानामुळेच जात आहे आणि मेंदूमुळे नाही. हे एकदा का डायग्नोसिस झालं की ह्या ट्रीटमेंट अप्रोच किंवा ह्या ट्रीटमेंटचा क्युअर रेट जवळजवळ 98 ते 99% आहे. अच्छा, पण डॉक्टर, आता तुम्ही जसा उल्लेख केलात की तोल जाऊन काही आजार उद्भवतात, पण तोल जाण्यासोबतच आणखी कोणती लक्षणं दिसून येतात? जर आपल्या कानामधनं आवाज येत असेल किंवा एकाच बाजूनी ऐकू कमी यायला लागलं असेल तर त्याच्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. कारण आतल्या कानामध्ये ऐकण्याची सिस्टीम आणि बॅलन्सची सिस्टीम ही शेजारीच बसलेली असते. त्याच्यामध्ये सारखंच एकच पाणी फिरत असतं. त्याच्यामुळे जर एकाच बाजूला ऐकू कमी यायला लागले आहे तर त्या पेशंट्समध्ये बॅलन्सची टेस्ट केलीच पाहिजे. आता कान आपल्याला कसं सांगतो की एवढ्या आतली सिस्टीम दुखावली गेली आहे, त्याला काय बोलता येत नाही. मग माझ्या अनुभवानुसार तो आवाज करायला लागतो. त्यामुळे एकाच कानातनं जर आवाज येत असेल तर सहसा त्याचे दुर्लक्ष करू नये. ऑडिओग्राम बरोबर म्हणजे कानाच्या ऐकण्याच्या तपासणी बरोबर बॅलन्सची टेस्ट पण जरूर करावी.
हो. आणि तुम्ही मगाशी जसा उल्लेख केलात, की व्यायामासंदर्भात म्हणजे काही विशिष्ट व्यायाम आहे का यासाठी? कसा आणि किती वेळ करायचा ते सुद्धा तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगा प्लीज. सो व्यायाम निश्चितच आहेत आणि व्यायाम एकदम काय पर्वती चढता येत नाही. त्यामुळे ब्रेनचे रिट्रेनिंग करायला आम्ही हळूहळू एक एक पायरीनुसार व्यायाम प्रत्येक 2 आठवड्याला वाढवत जातो. आणि हे व्यायाम, देर इज अ लार्ज डेटा फ्रॉम युनायटेड स्टेट्स दॅट शोज की जर हे व्यायाम दिवसातून 3 वेळा जर 1 मिनिटभर किंवा 1.5 मिनिट केले तर हे नैसर्गिक करेक्शन होणार म्हणजे होणार. आणि नुसताच अमेरिकेतला डेटा नाही, पण आता जवळजवळ मी गेली 14 वर्ष इथे येत आहे. तर मी ह्या चक्कर तोल जातोय असे जवळजवळ 5,000 ते 7,000 पेशंट्स महाराष्ट्रभर बघितलेत. आणि द नंबर्स, द क्युअर रेट्स इज प्रिटी ॲक्युरेट, द प्रोग्नोसिस इज द सेम. जे मी अमेरिकेत बघितलंय तेच मी इथे पण बघितलंय की दर 2 आठवड्याला एवढी सुधारणा होऊ शकते. जर ट्रीटमेंट बरोबर चालू असेल तर कुठलंही औषध न देता नैसर्गिक व्यायाम देऊन किंवा त्याला होलिस्टिक अप्रोच, बाकीच्या गोष्टी सगळ्या सुधारून 15 ते 20% फरक पडू शकतो प्रत्येक 2 आठवड्याला. तुम्ही जसा मगाशी आपण परिचयामध्ये मी तुमचा उल्लेख केला की बराच दांडगा अनुभव आणि एका ॲपवर सुद्धा सध्या तुम्ही काम करताय, तर त्या संदर्भात सुद्धा सविस्तर माहिती द्या, ॲप्लिकेशन संदर्भात. हो, निश्चितच. कारण माझे वडील डॉक्टर विश्वनाथ भास्कर चितळे, जे प्रसिद्ध पुण्यातले कान नाक घसा सर्जन होते, त्यांचं असं स्वप्न होतं की जे ज्ञान, स्पेशलिस्ट ज्ञान आपल्याला मिळालं आहे ते ग्रासरूट्सपर्यंत जायला पाहिजे. ते ग्रासरूट्सपर्यंत पोचायला मी ENT ई सेवा नावाचे ॲप तयार केलेले आहे. आणि त्या ॲपमध्ये आत्ता किती लोकांना असे माहीत आहे की कान तोल सांभाळण्याचे काम करतो? सगळ्यांना माहिती आहे की फक्त कान ऐकण्याचेच काम करतो. तर ही जी जनजागृती आहे ती कम्युनिटीपर्यंत पोचवण्यासाठी त्या ॲपमध्ये आशा वर्कर किंवा कम्युनिटी वर्करसाठी 20 तास ट्रेनिंग आहे. आणि त्याचबरोबर GP किंवा जनरल प्रॅक्टिशनर्सच्या अवेअरनेससाठी 50 तास ट्रेनिंग वेगवेगळ्या ENT आणि हेड अँड नेक विषयांवरती इन्क्लूड केलेले आहे. ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी आम्हाला जरूर संपर्क करावा आणि त्या ट्रेनिंगचा लाभ घ्यावा. जे काही इंटरनॅशनल गाईडलाईन्स आहेत किंवा वर्ल्ड क्लास ट्रीटमेंट आहे आणि वर्ल्ड क्लास ट्रीटमेंटचे जे कन्सेप्ट्स आहेत ते सगळे त्या ट्रेनिंगमध्ये इन्क्लूड केलेले आहेत. अच्छा. जेव्हा आपला कान दुखायला लागतो तेव्हा आपण दुर्लक्ष करतो किंवा काही व्यक्ती अशा असतात की काहीतरी भलतंच होईल किंवा जास्त होईल त्यामुळे ते डॉक्टरकडे जायला घाबरतात आणि त्यामुळे गुगलवर बघून स्वतःच औषधं घेतात. तर ते पेशंटसाठी किती घातक असू शकतं? ॲक्च्युली कान इतका कॉम्प्लेक्स आहे की कानाची दुखणी सहसा दुर्लक्ष करू नये. कान दुखतोय ह्याची अनेक कारणं असू शकतात, पण त्याच्यातलं महत्त्वाचं म्हणजे जर तुमचा कान वाहत असेल किंवा आधनं-मधनं कानातनं पाणी येत असेल तर हे समजून घेणं अतिशय गरजेचं आहे की कानाचं छप्पर म्हणजे मेंदूचा बेस आहे. त्यामुळे बाहेरनं जरी काही दिसत नसेल तरी ही कानाची इन्फेक्शन पोखरून ती चक्रेचा अवयवापर्यंत जाऊ शकतात किंवा मेंदूपर्यंत जाऊ शकतात. त्यामुळे कानाची दुखणी प्रोलॉंग करू नये किंवा अंगावर काढू नये. निश्चित. आणि ही जी प्रोसेस आहे ट्रीटमेंटची, त्याला कालावधी नेमका किती लागतो? एक्सरसाइज बेस्ड प्रोग्राम सुरू केला किंवा VRT सुरू केल्यानंतर साधारण कॉम्पन्सेशन 3 ते 4 महिन्यामध्ये बघायला मिळतं. आता त्यातल्या त्यात ॲक्टिव्ह पेशंट असेल, त्याची ॲक्टिव्ह लाईफस्टाईल असेल तर आय हॅव सीन कॉम्पन्सेशन सेट इन ॲज अर्ली ॲज 8 वीक्स. पण 8 ते 12 आठवड्यामध्ये हे कॉम्पन्सेशन पूर्ण बघायला मिळतं. अच्छा. डॉक्टर, आहार कसा घ्यायचा ते सुद्धा आमच्या प्रेक्षकांना प्लीज सांगता का? आहाराचं जसं ईस्टर्न मेडिसिन किंवा आयुर्वेद टॉक्स अबाउट आहार अँड लाईफस्टाईल चेंजेस. आणि माझ्या एक्सपिरियन्समध्ये हे मी अनुभवलं आहे की पोटाचा ह्या आजारासाठी खूप मोठा भाग आहे. पोटाच्या तक्रारी म्हणा किंवा ॲसिडिटी म्हणा, ज्यांचा तोल जातोय त्यांनी हे अनुभवलं देखील असेल की ॲसिडिटी वाढली, काहीतरी तिखट खाण्यात आलं किंवा जागरण झालं की अजूनच अस्थिरता वाटते.
तर पोटाचं ह्या सिस्टीमशी डायरेक्ट कनेक्शन आहे असं मला वाटतं. सो एक बॅलन्स सिस्टीमचा शत्रू आहे ॲसिड. सो ॲसिडिटी पूर्ण बरी व्हायलाच पाहिजे. तसंच आता हल्ली अलीकडे मी ड्रायनेस खूप बघतेय. ड्रायनेस इन द सेन्स की नाकात ड्रायनेस, तोंडात ड्रायनेस, की आज सिस्टीममध्ये लुब्रिकेशनच नाही. तर तुमच्या आहारामध्ये ज्या गोष्टींनी तुम्हाला पचत नाही, जड वाटतं किंवा ॲसिडिटी होते, त्या तर खाऊच नाही आहेत. आणि त्याचबरोबर रोज देशी गाईचं 1 ते 2 चमचे जर तूप खाल्लं तर इंटरनल जे मॉइश्चरायझेशन होतं, लुब्रिकेशन होतं, ते कानाच्या सिस्टीमला सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. कारण प्लांट विजडम टॉक्स अबाउट हाऊ ड्रायनेस इज असोसिएटेड विथ क्रॉनिक इम्बॅलन्स. निश्चित. डॉक्टर, जसं आपण परिचयामध्ये पाहिलं की तुम्ही वर्टिगो किंवा डिफिकल्टी स्वॅलोईंग अशा अत्यंत किचकट समजल्या जाणाऱ्या अडचणींविषयी सुद्धा लोकांमध्ये, नागरिकांमध्ये नेहमी लोकजागृती, जनजागृती करत असता. तर त्या संदर्भात सुद्धा आम्हाला ऐकायला आवडेल. एकंदरच हेड अँड नेक हा जो भाग आहे, म्हणजे साधी जर आपण क्रिया बघितली की तोंडाने खाणे ते अन्ननलिकेची सुरुवात, म्हणजे एवढाच ट्रॅक्ट, ह्याला मी नो मॅन्स लँड म्हणते. कारण आपल्याला जरी ती सोपी क्रिया वाटत असेल की आपण तोंडात घास टाकला, तरी इट इन्व्हॉल्व्स 4 स्टेप्स, कॉम्प्लिकेटेड स्टेप्स. दुसरी गोष्ट समजून घेणं खूप आवश्यक आहे की ह्या ट्रॅकमध्ये 3 गोष्टी होतात. एक म्हणजे हा ट्रॅक श्वास घेण्याचं काम करतो, बोलण्याचं काम करतो आणि गिळण्याचं काम करतो. तर ह्या तिन्ही मध्ये जर बाधा झाली आणि ती 2 आठवड्यापेक्षा जर जास्त असेल तर ह्या भागाची स्कोपी करायलाच पाहिजे. या भागामध्ये कुठे आपल्याला अडथळा नाही ना, ट्यूमर नाही ना, अजून काही गोष्टी नाही ना, या रूल आउट करायलाच पाहिजेत. कारण जेवढे या भागातले आजार लवकर डिटेक्ट होतील तेवढी त्याची क्युरेटिव्ह ट्रीटमेंटमध्ये जो आजार कम्प्लिटली बरा होईल असे उपचार उपलब्ध आहेत. त्यामुळे ह्या भागातले आजार पण आपण जास्त काळ दुर्लक्ष करू नये. डॉक्टर, पण हे कानाचे आजार नेमके होतात कशामुळे? म्हणजे त्यामागे काय कारण आहेत नेमकी? सुरुवात कुठून होते याची? सो अंतर्करणाचंच बोलायचं झालं किंवा तोल का जातोय असं प्रामुख्याने एक आम्हाला कारण सापडलंय, म्हणजे व्हायरल इन्फेक्शन. पण 98% ऑफ द केसेस आर जस्ट इडिओपॅथिक, जिथे कारण सापडतच नाही. आणि लेस दॅन 2% केसेसमध्ये एकतर व्हायरल इन्फेक्शन झालेलं असतं किंवा मेंदूमधनं ऐकण्याची नस आणि बॅलन्सची नस मेंदूमधनं बाहेर पडते आणि अंतर्करणामध्ये जाते. त्या भागात MRI करून आम्ही बघून घेतो की कुठे ट्यूमर नाहीये ना, किंवा ती नर्व कुठे पिंच झालेली नाहीये ना. पण एवढी कारणं फार कमी टक्के लोकांमध्ये एक्झॅक्ट कारण सापडते. आता मगाशी एक पॉईंट सांगायचा राहिला की व्हर्टिगो किंवा इम्बॅलन्स हे जर निग्लेक्ट केलं आणि याची अप्रोप्रिएट ट्रीटमेंट घेतली नाही तर काय होऊ शकतं? इम्बॅलन्स म्हणजे शरीराचा तोल जर अनेक महिने किंवा वर्ष जात असेल तर त्या सगळ्याचा भार स्पाईनवर येतो. आपण आपली गाडीची 4 चाकी व्हील बॅलन्सिंग करून घेतो ना, त्याचे व्हील बॅलन्सिंग केले नाही तर ॲक्सेलवर प्रेशर येईल. ती आपण व्हील बॅलन्सिंग न करताच अशीच पळवत बसतो का? तसंच शरीराचा तोल किंवा बॅलन्स आणि अलाइनमेंट परफेक्टच पाहिजे. कारण शरीराचा जर तोल गेला आणि अस्थिरता किंवा इम्बॅलन्स व्हायला लागले तर सगळं प्रेशर मणक्यांवर येतं, मणके चेपले जातात. मणक्यांमध्ये पुरीसारखी डिस्क असते, ती चेपली जाते. ती पुरीसारखी डिस्क चेपली गेली की मणक्यांमधनं हाताच्या नसा, पायाच्या नसा निघत असतात की त्या नसा चेपल्या जातात. नसा चेपल्या गेल्या की मुंग्या यायला सुरुवात होते हातांना, पायांना. सो त्याचं रूट कॉज हे इम्बॅलन्सच आहे. दुसरी गोष्ट इम्बॅलन्समध्ये होते म्हणून एखादा पेशंट जर बाथरूममध्ये गेला आणि पायाखाली ओल आली आणि त्यांनी पटकन जर डोळे मिटले तर पटकन बॅलन्स जाऊन, कारण ह्या वेळेला त्यांचा कान काही मदत करत नाहीये, तर पटकन बॅलन्स जाऊन पडायला होऊ शकते. आणि अशा पेशंट्समध्ये मग फ्रॅक्चर नेक फीमर आणि इंजुरीज होतात. तर हे सगळे प्रिव्हेंट करण्यासाठी
तुम्ही आजार लांबवू नका, आणि जर अस्थिरता वाटत असेल तर ती कानामुळे आहे का हे पहिले बघून घ्यायला पाहिजे. निश्चित डॉक्टर आपल्याला खूप छान मार्गदर्शन करतायत. डॉक्टर आणखी एक विचारावं असं वाटतं की तुम्ही ENT फाउंडेशनच्या माध्यमातून नॉन प्रॉफिट संस्थेच्या संस्थापक आहात आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा सेवा मिळावी असा हा तुमचा अट्टाहास असतो आणि ENT ई सेवा टेलिमेडिसिन ॲप्लिकेशन सुद्धा तुम्ही सुरू केलेलं आहे. तर त्याचा रुग्णांना नेमका कसा फायदा होतोय? की असा प्लॅन आहे की भारतामध्ये जी काही आपण टेस्ट मी आता डिझाईन केल्या आहेत, बॅलन्स टेस्ट डिझाईन केली आहे, व्हर्टिगो टेस्ट डिझाईन केली आहे, तर ती फील्डवरती अगदी खेडोपाड्यांमध्ये सुद्धा देता आली पाहिजे. तर त्यासाठी या ॲपची निर्मिती केली आहे की खेडोपाड्यामधल्या, जसं मी मगाशी म्हटलं, आशा वर्करला ट्रेनिंग दिलं, जनरल प्रॅक्टिशनर्सना ट्रेनिंग दिलं बेसिक टेस्ट करण्याचं, की तो डेटा तो आम्हाला पाठवू शकतात आणि त्याच्यावरती ॲपद्वारे आम्ही त्यांना योग्य मार्गदर्शन करू शकतो. कारण प्रत्येकालाच शहरात येणं शक्य नसतं आणि साधे सोपे व्यायाम देऊन तो तिथल्या तिथे त्याच्या गावीत जर बरा झाला तर त्याच्यासारखी आनंदाची गोष्ट नाही. कारण आज जर शहरात यायचं म्हटलं, अगदी शिरूर सारख्या ठिकाणून सुद्धा, जे आय थिंक 1.5-2 तासावर आहे, तर त्याला डॉक्टरची फी, येण्या जाण्याचा खर्च, परत तो एकटा येत नाही, दुखता येतो, त्याचा खाण्याचा खर्च, हा सगळा जर काढला तर मला नाही वाटत तो 2-2.5 हजारापेक्षा कमी होतो. तर त्याला ते ह्याच्या पुढे तो एकदा येईल, पण दुसऱ्यांदा यायला त्याला अवघडून बसेल, कारण त्याचा त्या दिवसाचा पगार सुद्धा बुडेल. बरोबर. मग आपण ही ट्रीटमेंट गावोगावी कशी पोचवायची, कसं सुपरविजन करायचं, तर त्याच्यासाठी त्या दृष्टिकोनातनं तो ENT ई सेवाचा जन्म झालेला आहे. नक्कीच. डॉक्टर अगदी शेवटाकडे वळते. आमच्या प्रेक्षकांना तुमचा मोलाचा सल्ला. तो एवढाच असेल की लाईफ टू मी इज अबाउट मूव्हमेंट. तुम्हाला परत एकदा सांगते, जर नातवंडांना बागेत घेऊन जायचं असेल, नातवंडांना शाळेत सोडायचं असेल, अगदी शेवटपर्यंत हट्टकट्ट राहिलं पाहिजे. कारण जेव्हा शरीर हालचाल करत असतं तेव्हा शरीराला कुठलीही बाधा होत नाही, पण ती हालचाल शेवटपर्यंत करण्यासाठी बॅलन्स किंवा तोल अतिशय महत्त्वाचा आहे. बॅलन्स आणि तुमची शरीराची अलाइनमेंट. एवढंच नव्हे तर आपण कुठल्याही मशीनबद्दल बोललो तर अलाइनमेंटबद्दल बोलत नाही का, तसंच शरीराचा बॅलन्स आणि अलाइनमेंट जर परफेक्ट असेल तर त्यातून तुम्हाला मिळणारी एनर्जी काहीतरी वेगळ्याच लेवलला असेल. कारण शरीर जर बॅलन्स्ड असेल तर स्पाईन अलाइनमेंटमध्ये असेल. स्पाईन अलाइनमेंटमध्ये आलं की मला वाटतं योगक्रियेमध्ये चक्रांचं डिस्क्रिप्शन आहे. तुम्हाला नेमकं माहिती आहे का ती चक्र म्हणजे काय? ती चक्र म्हणजे नथिंग बट त्या लेवलला नॅचरल हॉर्मोन ग्लँड्स बसलेले आहेत. एकदा का बॅलन्स अलाइनमेंट आणि स्पाईन अलाइनमेंट असेल तर तुमचं डेली हॉर्मोनल सिक्रिशन होईल. ह्याचा अर्थ जी आपली 7 चक्र आहेत, 7वं चक्र इज ॲट द रूट ऑफ द स्पाईन, 6वं चक्र इज ॲट द सेक्स ग्लँड्स म्हणजे टेस्टोस्टेरोन किंवा महिलांमध्ये इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन अतिशय महत्त्वाची हॉर्मोन्स आहेत. त्याच्या पुढचं चक्र बसलेलं आहे ॲड्रिनल ग्लँड्सच्या वरती, जिथे स्टिरॉइडचं सिक्रिशन होतं डेली, सकाळी आणि संध्याकाळी. पुढचं चक्र हार्टच्या लेवलला आहे. त्याच्या पुढचं चक्र थायरॉइड, पॅराथायरॉइड अतिशय इम्पॉर्टंट हॉर्मोन्स आहेत. आणि शेवटचं त्याच्या पुढचं चक्र पिट्युटरीमध्ये आहे, जिथे परत हॉर्मोन्स सिक्रिशनचं होतं. आणि शेवटचं चक्र इज ॲट द टॉप ऑफ द हेड वेअर एनर्जी इज रिलीज्ड. तर ह्या बॅलन्सचा विषय इतका गूढ आहे की बॉडी जर परफेक्ट बॅलन्समध्ये असेल तर स्पाईन परफेक्ट अलाइनमेंटमध्ये राहील. स्पाईन परफेक्ट अलाइनमेंटमध्ये राहिली तर तुमची चक्र आणि तुमच्या ग्लँड्स डेली हॉर्मोन सिक्रिशन करतील आणि ह्यामुळे तुमचं आयुष्य निरोगी राहील. निश्चित. डॉक्टरांनी तुम्ही जर ऐकत असाल तर खूप छान प्रकारे आपल्याला सगळ्या गोष्टी समजावून दिलेल्या आहेत आणि उपचार आहेत का तर आहेत. डॉक्टरांचा बराच दांडगा अनुभव आहे आणि तुम्ही जर पाहिलं असेल तर ट्रीटमेंटसुद्धा, उपाययोजनासुद्धा त्यावर आहेत. डॉक्टरांनी बरेच पेशंट्स इतक्या वर्षांमध्ये हाताळलेले आहेत आणि त्यांना खूप चांगला अनुभवसुद्धा आहे, रिझल्टसुद्धा आहे. डॉक्टर, तुम्ही आम्हाला इथे जोडला गेलात त्यासाठी खरंच खूप मार्गदर्शन केलं. मनापासून आभार आणि धन्यवाद. या सगळ्या जनजागृतीच्या उपक्रमामध्ये मला जाधव सरांचे, माळी सरांचे विशेष थँक्स मानायचे आहेत. आणि हे आज पुढारीने जे हा कार्यक्रम घडवून आणला आहे त्याच्याबद्दल पुढारीचे अनेक धन्यवाद. थँक्यू.
आणि हेल्थ टॉक या आपला विशेष कार्यक्रमात वेळ झाला इथेच थांबायची. पाहत रहा पुढारी न्यूज.